बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येते। आरक्षण वाढलं तर निवडणुका रोखू, 50% मर्यादा ओलांडू नका, सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला असा इशारा दिलेला आहे। त्यामुळे महापालिका निवडणुका रखडणार का असा सवाल उपस्थित होतोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी बातमी आहे। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीनंतर आता वेध लागले ते जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचे। मात्र या निवडणुकांवर आता टांगती तलवार आहे। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला निवडणुकांबाबत गंभीर इशारा दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण देऊ नका असे खडे बोल सुप्रीम कोर्टाने सुनावले। यावेळी न्यायालय असं म्हटलं की तुम्ही काय आमचे पॉवर्सला तुम्ही चॅलेंज देऊ नका। मुळात प्रश्न असा आहे की आम्ही जो आदेश दिला होता यापूर्वी तो तुम्हाला बांटिया कमिशनच्या आधीची परिस्थिती कायम ठेवून निवडणुका पुढे न्यायला सांगितलं होतं। मात्र 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे तिचा भंग करून निवडणुका घ्या असं आम्ही कुठेही म्हटलेलं नव्हतं। त्यामुळे तुम्ही या बाबतीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादाच पाळूनच आता निवडणुकांचा कार्यक्रम पुढे नेला पाहिजे। त्यावर जे तुषार मेहता साहेब आहेत त्यांनी आज वेळ मागून घेतला आणि प्रकरण जे आहे ते आता परवा सुनावणीसाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट सांगितलं की जे काही नॉमिनेशन वगैरे आहे ते सगळं सब्जेक्ट टू राहील। आज सर्वोच्च न्यायालयाने असंही म्हटलं की नॉमिनेशन सुरू आहे वगैरे ही कारणं तुम्ही देऊ नका, कारण हे याचिकाकर्ते लगोलग इथे त्यांनी आरक्षण आल्या याचिका दाखल केल्यात। आता याचा परिणाम जो आहे तो साधारणतः 30 ते 40 किंवा 30 ते 40% नगरपालिका आणि नगर परिषदा पंचायतीच्या निवडणुका आणि 10 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या आरक्षणावर होऊ शकतो। तर कोणत्या जिल्ह्यात आरक्षण वाढलंय ते आपण पाहूयात। गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, त्याचबरोबर लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड आणि नाशिक या जिल्ह्यात आरक्षण वाढलंय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत। रामराजे, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला इशारा दिलाय 50% आरक्षणामध्ये हक्कभंग याचं उल्लंघन करू नका असं थेट सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं। याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो निवडणुकांवर? खरं तर हे अधिकाऱ्यांकडून झालेली चूक आहे असं सुद्धा काल या सुनावणीच्या वेळी चर्चेला आलेलं आहे। परंतु याचा परिणाम जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रावर होणार आहे। विशेष करून ज्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा परिषदामध्ये आरक्षण वाढलेले आहे त्याची नावं आपण वाचून दाखवली, परंतु मला फोकस करायचं विदर्भावर। हे जेवढी नावं आहेत 10 त्याच्यापैकी गडचिरोली, त्याचबरोबर वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि यवतमाळ हे विदर्भातले आहेत आणि संपूर्ण विदर्भामध्येच उल्लंघन झालेलं आहे। म्हणजेच की 50% आरक्षणपेक्षा जास्त आरक्षण तिथं दिले गेलेलं आहे। SC आणि STचं जे आरक्षण आहे ते तर दिले गेलेलेच आहेत, पण OBCचं 27% आरक्षण दिले गेलं। त्यामुळे हे आरक्षण काही ठिकाणी 70% पेक्षा जास्त गेलेलं आहे। आणि खरं तर बाठिया आयोगाने जे सांगितलं होतं आरक्षण लागू केलं होतं तर त्या नियमानुसार हे आरक्षण देणं गरजेचं होतं। म्हणजे की जिथे एक्सीड होते तिथे कमी करावं लागणार आहे। परंतु अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर आरक्षण जे आहे ते आता एक्सीड झालेलं आहे। त्यावर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केलेली आहे आणि यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यावी असं सुद्धा विनंती करण्यात आली होती। त्यामुळे आता पुन्हा एकदा याच्यावर सुनावणी होणार आहे आणि यावेळेस राज्य सरकार आपली बाजू मांडणार आहे। खरं तर याचिकाकर्त्यानं 2 मुद्दे मांडले होते। एक तर की 50% आरक्षण जे आहे त्याचं लिमिट क्रॉस होतंय आणि दुसरा मुद्दा म्हणजे की हे लिमिट क्रॉस झाल्यामुळं साधारणतः कारण त्यानंतर रद्दबातल होणार हे संपूर्ण पद आणि 4300 OBCचे उमेदवार त्यांना याचा फटका बसणार, कारण त्यांचं सदस्यत्व रद्द होणार आहे। यापूर्वी सुद्धा असं एकदा झालेलं आहे, तेव्हा सुद्धा फटका बसला होता। साधारणतः 400 उमेदवारांना याचा फटका बसला होता। यावेळेस मात्र 4300 उमेदवार जे निवडणूक लढवणार आहेत OBC प्रवर्गातून त्यांना फटका बसणार आहे। त्यामुळे अगोदरच याचा संपूर्ण निकाल लावणं गरजेचं आहे। सरकारला यामध्ये जी त्रुटी आहे ती दुरुस्त करणं गरजेचं आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये नेमकं सरकार कोणते मुद्दे मांडते ते सांगावं लागणार आहे। परंतु सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती की अधिकाऱ्यांच्या या चुकीमुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे। सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट म्हणणं आहे की 50% आरक्षणाची मर्यादा कुठेही ओलांडू नये आणि जर ती ओलांडत असेल तर यापूर्वी जो सुप्रीम कोर्टाने जो आरक्षणच्या संदर्भामध्ये आदेश दिलेला आहे तर त्यालाच कॉन्ट्राडिक्ट करणारा हा आदेश असणार आहे, त्याच्या विरोधात जाणारा हा आदेश असणार आहे। त्यामुळे
जे सुप्रीम कोर्टानं नियम घालून दिलेत किंवा निर्देश दिलेले आहेत तर ते संपूर्ण निर्देशचं पालन करणं हे आवश्यक आहे अशा शब्दामध्ये फटकारलेलं आहे। आता इथून पुढे याचिकाकर्त्याचे हे जे 2 मुद्दे आहेत ते घेऊन राज्य सरकारला पण उत्तर द्यावं लागणार आहे की कोणत्या जिल्हा परिषदामध्ये, कोणत्या नगरपालिकामध्ये, कोणत्या महापालिकामध्ये आरक्षण वाढलेलं आहे तिथं आरक्षणच्या संदर्भामध्ये दुरुस्ती करावी लागेल का या संदर्भामध्ये उत्तर द्यावं लागेल। आता याचा परिणाम काय होणार आहे हे संपूर्ण पुन्हा एक्सरसाइज करण्यासाठी सरकारला वेळ घ्यावा लागेल आणि त्याच्यामुळे हा जर वेळ 10 दिवस 15 दिवस जर वाढला तर निवडणुका या पुढे सुद्धा जाऊ शकतात। परंतु आता हे सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं राज्य सरकार कोणतं म्हणणं मांडते त्याच्यावर हे संपूर्ण अवलंबून असणार आहे। निश्चितच रामराजे, त्यामुळे राज्य सरकार आपलं म्हणणं, आपली बाजू नेमकं कशा पद्धतीनं मांडतं यावर सगळं अवलंबून असणार आहे। धन्यवाद रामराजे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।